Hello students, Namaste. Look in this diagram. Here you see an angle. There is an angle here. Here also between these two hands you see an angle. Here also in the beak you see an angle. Now here also you see an angle. So do you want to get more information of these angles? So I welcome all of you in this ninth day of Bridge Course class 8 mathematics. Today we will see interior part and exterior part of an angle. Now students, see, this is an angle. So what is the name of this angle? Angle ABC. This is the name of this angle. And you see this BA, it is a ray. Then second ray, BC. This is the second ray. These two rays, they are having common end point. And what is the name of that common end point? Point B. So these are the arms of the angle. Ray BA and ray BC, these are the arms of an angle. Now what is the vertex C? Here the vertex of this angle is point B. Common endpoints of two arms of an angle is the vertex of an angle. हे जे दोन रेस तुम्हाला दिसतात ना BA and BC या दोन रेसचा हा एंड पॉइंट आहे B आणि म्हणून या B ला आपण काय म्हणणार आहोत व्हर्टेक्स ऑफ द अँगल. आता इकडे एक फिगर बघा तुम्ही. लुक ॲट दिस फिगर केअरफुली. हियर यू सी this angle is shown by green color. Do you see? Angle is shown by green color. What is the name of that angle? बघा. Angle DAE. Angle DAE. असं तुम्ही त्याला नाव देऊ शकतात. आता तुम्हाला वाटलं वेगळं नाव द्यायचं, तुम्ही असंही नाव देऊ शकता. अँगल EAD. समजलंय? म्हणजे आपण 3 लेटर्स वापरलेत. DAE. हे 3 लेटर्स का वापरले आपण? तर आपल्याला परफेक्टली अँगल कळतो बघा. DAE. नुसतं जर आपण म्हटलं अँगल ए तर मग तो अँगल हा पण अँगल येऊ शकतो. कळलं? म्हणून 3 लेटर्स वापरायचे. आता आपल्याला ग्रीन अँगलचा विचार करतोय ना आपण, ग्रीन कलरनी दाखवलेल्या अँगलचा आपण विचार करतोय ना, त्याच्यामुळे 3 लेटर्स वापरायचे. तोच अँगल परफेक्टली आपल्याला कळवा म्हणून अँगल DAE असं आपण त्याला नाव देतो. आता बघा, आता तुम्ही कुठे बघणार आहात? फक्त ग्रीन कलरच्या अँगलकडे. हा, मग आता याचे आर्म्स कोणकोणते येतील? DAEचे बघा. AD हा त्याचा कोण येईल? आर्म येईल. आणि दुसरा आर्म कोणता येईल? AE. समजलंय? रे AE अँड रे AD दीज आर द आर्म्स ऑफ दॅट अँगल DAE. आता DAEचा व्हर्टेक्स हा आहे. हा बघा, हा या पॉइंटचं नाव काय आहे? पॉइंट ए. पॉइंट ए इज द व्हर्टेक्स ऑफ अँगल DAE. आता आपल्याला दिसतंय की हा जो अँगल आहे, हा अँगल DAE, तर याच्यामध्ये हा जो पॉइंट ए आहे ना, दिस पॉइंट इज ऑन द आर्म AD. पॉइंट ए हा AD या आर्मवर सुद्धा आहे आणि पॉइंट ए हा AE या आर्मवर सुद्धा आहे. म्हणजे जर आपल्याला विचारलं पॉइंट्स ऑन द आर्म्स कोणकोणते आहेत, तर पॉइंट डी पण आर्मवर आहे, पॉइंट ए पण आर्मवर आहे आणि पॉइंट ई पण आर्मवर आपल्याला दिसतोय. म्हणून आपण काय लिहिणार? पॉइंट्स ऑन द आर्म्स कोणते आहेत? पॉइंट ए, पॉइंट डी अँड पॉइंट ई. डू यू अंडरस्टँड? नाउ सी, लुक ॲट दिस अँगल. दिस इज अँगल ABC. आता हा अँगल बघतोय आपण. इथे या रेषा दिसत आहेत तुम्हाला? शेडेड पोर्शन. हा जो शेडेड पोर्शन दिसतोय तुम्हाला, व्हॉट इज दिस? दिस इज द इंटेरियर ऑफ द अँगल. इंटेरियर पार्ट ऑफ द अँगल दिसतोय तुम्हाला शेडेड पोर्शन. दिस इज द इंटेरियर पार्ट ऑफ द अँगल. अँड व्हेर इज पॉइंट डी? पॉइंट डी हा कुठे आहे? पॉइंट डी इज इन द इंटेरियर ऑफ अँगल ABC. पॉइंट डी हा कुठे आहे? इन द इंटेरियर ऑफ अँगल ABC. ओके. आता पॉइंट एफ बघा. वेर इज पॉइंट एफ? तो जो अँगल आहे त्या अँगलच्या बाहेरच्या बाजूला दिसतोय तो. मग आपण काय म्हणणार? अँगल एफ इज इन द एक्सटेरियर पार्ट ऑफ अँगल ABC. पॉइंट जी कुठे आहे? पॉइंट जी ऑल्सो इन द एक्सटेरियर पार्ट ऑफ अँगल ABC. पॉइंट एच कुठे आहे तुम्ही ओळखू शकता. आता पॉइंट ई बद्दल बोलू आपण. आता या पॉइंट ई बद्दल बोलताना तुम्हाला प्रश्न पडेल की कुठे आहे?
कुठे आहे पॉईंट ई? तर मुलांनो हे बघा, हा जो अँगलचा जो रे असतो हा आपण असा वाढवू शकतो, कारण इथे एरोहेड्स दिसत आहेत बघा. हा असा वाढवू शकतो आपण एरोहेड्समुळे. आता तुम्हाला कळेल की अँगल ई कुठे आहे. कुठे आहे अँगल ई? हा सॉरी, पॉइंट ई कुठे आहे? पॉइंट ई कुठे आहे? पॉइंट ई इज इन द इंटेरियर पार्ट ऑफ अँगल ए बी सी. माझ्याकडून चुकून अँगल ई म्हटलं गेलं होतं, पण अँगल ई नाही, पॉइंट ई म्हणतोय मी. पॉइंट ई कुठे आहे? पॉइंट ई इज इन द इंटेरियर पार्ट ऑफ अँगल ए बी सी. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पॉइंट्स इन द इंटेरियर हे आहेत. पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ द अँगल, पॉइंट डी आणि पॉइंट ई दिसत आहेत आपल्याला. पॉइंट्स इन द एक्सटेरियर पार्ट ऑफ द अँगल हे दिसत आहेत. पॉइंट एफ, पॉइंट जी आणि पॉइंट एच. आणि पॉइंट्स ऑन द आर्म कोणते येतील? पॉइंट बी, पॉइंट ए आणि पॉइंट सी. समजलंय मुलांना तुम्हाला? आता इकडे बघा, तुम्हाला होमवर्कसाठी या ठिकाणी काय दिलंय ते नीट काळजीपूर्वक ऐका. Observe the figure and write the names of points which are in the interior of the angle, names of points which are in the exterior of the angle, and names of points which are on the arms of the angle. आता इथे अँगल जो आहे ए बी सी, हा अँगल नीट बघा. कोणते पॉइंट्स हे इंटेरियर मध्ये दिसत आहेत, कोणते पॉइंट्स हे एक्सटेरियर मध्ये दिसत आहेत आणि कोणते पॉइंट्स आर्म वर दिसत आहेत, हे तुम्ही व्यवस्थित या तक्त्यामध्ये लिहायचंय. SCERT ने आपल्याला हा प्रोग्राम आयोजित करून दिलेला आहे. सो वी आर व्हेरी थँकफुल टू SCERT पुणे. छानपैकी अभ्यास करायचा आहे. एन्जॉय लर्निंग मॅथमॅटिक्स. बाय.